कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरची चौकशी पूर्ण झाली आहे। राजवाडा पोलीस ठाण्यातील एका खोलीत कोरटकरची चौकशी झाली आहे। पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकाऱ्यांचे मोबाईल देखील काढून घेतलेत। राजवाडा पोलीस ठाण्यात कुणालाही प्रवेश नाहीये। कोरटकरला कुणी मदत केली याचा पोलिसांकडून शोध सध्या सुरू आहे। तर थोड्याच वेळात कोरटकरला वैद्यकीय चाचणीसाठी देखील नेण्यात येणार आहे। वैद्यकीय चाचणीनंतर कोरटकरला कोर्टात हजर केलं जाईल। अधिक अपडेट या प्रकरणी घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय अधिक अपडेट आहेत? पर्यंत खरं तर गेल्या 1.5 तासांपासून प्रशांत कोरटकरची प्राथमिक चौकशी जी आहे ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जात होती। मात्र सध्या प्राथमिक चौकशी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। वरिष्ठ अधिकारी पोलीस स्टेशनवरून बाहेर पडलेले आहेत। मात्र थोड्या वेळात प्रशांत कोरटकरला जे आहे ते वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन कोल्हापूर पोलिसांचं पथक जे आहे ते रुग्णालयामध्ये जाईल आणि त्यानंतर प्रशांत कोरटकरला दुपारी कोर्टामध्ये हजर केलं जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक चौकशी करताना सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे फोन जे आहेत ते एका बाजूला ठेवण्यात आलेले होते, जेणेकरून गोपनीयतेचा भंग जो आहे तो होऊ नये आणि काटेकोर पद्धतीने चौकशी जी आहे ती प्रशांत कोरटकरची करण्यात येत होती। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशांत कोरटकरला कुणी मदत केलेली आहे किंवा चंद्रपूरमध्ये प्रशांत कोरटकर ज्या ठिकाणी राहिलेला होता त्या ठिकाणी कुणी मदत केली याचा सगळा संपूर्ण चौकशी जी आहे ती खरं तर कोल्हापूर पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। आता प्राथमिक चौकशी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच वेळात वैद्यकीय चाचणीसाठी प्रशांत कोरटकरला जे आहे ते हजर केलं जाईल। मात्र गेल्या 1 महिन्यांपासून प्रशांत कोरटकर जो आहे तो कोल्हापूर पोलिसांना चकवा देत होता। मात्र गेल्या 1 महिन्यामध्ये प्रशांत कोरटकरचा प्रवास जो आहे तो नागपूर ते तेलंगणापर्यंत कसा गेला, त्याचबरोबर या प्रवासामध्ये प्रशांत कोरटकरला कोणी कोणी मदत केलेली आहे याची प्राथमिक चौकशी जी आहे ती करण्यात आलेली आहे। रिमांड तयार करण्यात आलेला आहे, जेणेकरून कोर्टामध्ये युक्तिवाद करताना आज सरकारी वकिलांकडून नक्की काय माहिती दिली जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या प्राथमिक चौकशी जी करण्यात येत होती ती आता पूर्ण झालेली आहे। थोड्या वेळात वैद्यकीय चाचणीसाठी प्रशांत कोरटकरला घेऊन जाते। नक्कीच, आणि या संदर्भातले अपडेट प्रदीप तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।